हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहे हाफ के-जी चॉकलेट केक हाफ के-जीमध्ये। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा। इथे मी चॉकलेट स्पॉन्ज कट करून घेतलेला आहे 3 लेअरमध्ये आणि शुगर सिरपने सोकिंग केलेला आहे। आणि त्याला आपण आतमध्ये गनाश वापरणार आहे, कारण स्पॉन्जमध्ये जो गनाशचा टेस्ट येतो ना, अमेझिंग असतो। तर नक्की ट्राय करायचा, बनवण्याचा प्रयत्न करा। आणि इथं मी घेतली आहे व्हिप क्रीम। व्हिप करून एका दुसऱ्या बाउलमध्ये आपण घेऊन त्याच्यामध्ये गनाश ॲड करून क्रीममध्ये मिक्स करणार आहे। मग आपला तो चॉकलेट क्रीम केक रेडी होणार आहे इथं। ओके, तर आणि जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपीज ट्राय करा। खूप सारा गनाश इथे घेतलेला आहे आणि स्पॉन्जमध्ये पण खूप सारा गनाश मिक्स केलेला आहे। आणि हा आपल्याला कवर करायचा आहे पूर्ण चॉकलेट गनाशने। तर आपण चॉकलेट गनाशने केक पूर्ण कवर करणार आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तर इथे मी घेतला आहे क्रीम चॉकलेटचा। ठीक आहे, तर आपण याच्यामध्ये याच्यामध्ये आपण चोको चिप्स पण ॲड करू शकतो, ऑप्शनल आहे, कारण आपण याच्यामध्ये आता गनाश ॲड केलेला आहे, त्याच्यामुळे चोको चिप्स नाही ॲड करणार। ज्यावेळेस आपल्याला चोको चिप्सची ऑर्डर येणार त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये चोको चिप्स ॲड करणार, कारण ते असतात पण कॉस्टली आणि कस्टमरच्या रिक्वेस्टप्रमाणे आपण बनवत आहे केक। ठीक आहे, तर सेकंड लेअरला पण चॉकलेट गनाश ॲड केलेला आहे। जर तुम्हाला घरी बसून काहीतरी आपला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल छोटासा, कारण स्टार्टिंगला आपल्याला स्वतःच ॲडव्हर्टायझिंग वगैरे करावी लागते, तर ते पण कसं करायचं त्याचा पण आपल्याच मोबाईलवरून आपण कस्टमरना किंवा आपल्या जे कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये लोक असतात व्हॉट्सअपवरती वगैरे, तर त्यांना आपण आपला मेनू कसा दाखवायचा ह्याचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि ते पण तुम्ही पाहू शकता। त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट प्राईस, फोटो आणि फ्लेवर कोणता, सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये आपण ॲड करून आपण तो कस्टमाइज आपला जो कॅटलॉग आहे तो आपण बनवू शकतो। तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो पण तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि एका व्हिडिओमध्ये तो शेअर केलेला आहे, नक्की ट्राय करा। करणार आहे। तर इथं कुठेही व्हिडिओ फास्ट केलेला नाही आहे, नॉर्मल व्हिडिओचं स्पीड आहे। तर तुम्ही पाहू शकता 20 मिनिटामध्ये हा केक मी रेडी केलेला आहे। ठीक आहे, तर हा आहे कॉम। तर कॉमने आपण कॉम करायचे, खाली पण करू, साईडने पण करू शकतो आणि वरती पण करू शकतो, बट केक आपल्याला कवर करायचा आहे चॉकलेट गनाशने पूर्ण, तर त्याच्यामुळे वरती करायची काही एक गरज नाही आहे। ठीक आहे, आणि पॅलेट नाईफने सर्व क्लीन करून घ्यायचं। ओके, आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि ज्यावेळेस आपण चॉकलेट गनाश ॲड करतो ना केकवरती अप्लाय करतो, एक तर पायपिंग बॅगमध्ये भरायचं किंवा असं, पण थोडंसं एकदम नॉर्मली थोडंसं गरम पाहिजे, एकदम कोमट असं गरम पाहिजे, की जेणेकरून ते ऑटोमॅटिक आपण वरती नाईफने जसं नाईफ क्लीन करत जाईल तसं ते खाली येत जाईल, असं ड्रिपिंग झालं पाहिजे प्रॉपर त्याच्यासाठी। आणि जर कवर करायचं असेल तरी पण अशा प्रकारे करू शकतो। त्याला खाली आपल्याला प्लेट ठेवायची गरज नाही, त्याला वरती रॅक ठेवायची गरज नाही, वायर रॅक असतं ते ठेवायची गरज नाही, विनाकारण वेस्टेज जातं गनाश आणि आपला वेळ पण वाढतो, 2-3 भांडी एक्स्ट्रा निघतात। त्याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे कमी गनाश घ्यायचं आणि त्यानेच आपला केक कवर करायचा, कारण जेवढी गरज आहे तेवढं आपण प्रॉपरमध्ये फिनिशिंग पण येते आणि
लुक पण छान येतो. एक्स्ट्रा गणास वाया घालवायची काही गरज नाही आणि ऑलमोस्ट रेट एवढे वाढलेले आहेत बोलायचं कामच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब